इथे बघा गुठळ्या न होता मस्तपैकी मी वड्या तयार केलेल्या आहे। गुड मॉर्निंग सगळ्यांना। मी आई तुळजाभवानीजवळ प्रार्थना करते की तुम्हा सर्वांना सुखात राहू दे। तर बघा छान अशी आपल्या सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सकाळची सुरुवात ही मस्त अशा आपल्या स्वयंपाकाने झालेली आहे। तर इथे बघू शकता मस्त अशा सॉफ्ट अशा चपात्या आहेत। इथे जिरा राईस झाला। जिरा राईस एका कुकरला लावलेला आहे। एका साईडला बघा जो आपल्याला थापट वड्याचा रस्सा बनवायचा आहे त्याची तयारी चाललेली आहे। थापट वड्यासाठी जो मसाला आपल्याला लागतो तो मसाला आहे ना ऋतुजा असा मस्त फ्राय करून घेते। मसाला आपण कसं या वाटणामध्ये आपण काही जास्त पदार्थ असे काही वापरलेले नाही। कांदा, खोबरं, लसूण, अद्रक आणि असेल तर कढीपत्त्याचे पाने टाकायचे आणि कोथिंबीर, हेच वाटण आहे आपलं जे रेग्युलर वापरतो तेच वाटण आहे। पण त्यामध्ये आम्ही जो घाटी मसाला आम्ही बनवतो ना तो मसाला टाकला नाही की त्याची टेस्ट आहे ना एकदम भारी अशी होते। आणि मसाला आहे ना आपल्याला तेल सुटेपर्यंत असं बघा तेल इथे सुटलेलं तुम्हाला दिसते मस्त असं फ्राय करायचं आणि शक्यतो थोडंसं गरम पाणी टाकण्याचाच प्रयत्न करायचा। इथे ऋतूने गरमच पाणी केलेलं आहे आणि गरम पाणी टाकण्याचा प्रयत्न करायचा। गरम पाणी टाकलं की आपल्या भाजीची टेस्ट कशी मस्त राहते ना। तर भाजी तर इथे रस्सा तयार झाला आहे पण आम्हाला वड्या करायला वेळ नाही आहे तर वड्या आम्ही नंतर करणार आहे। इथे रस्सा तयार झाला आहे। इथे ऋतुजाची पनीरची भाजी जी आहे ना तिची ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे पण पनीर नव्हतं म्हणून आता ती पनीर फ्राय करून नंतर मसाला पण नव्हता तर मसाला असा दुधामध्ये किंवा सायमध्ये असा मिक्स करून तो टाकायचा असतो ना तर तो बघा ही नंतर टाकते आता ऋतुजा। तर ते मसाला पण नव्हता, पनीर पण नव्हता आणि वड्या पण नव्हत्या। पण त्याच्या आधी तयारी आमची काय झालेली ती बघा। इथे जो पनीरची जी ग्रेव्ही आहे ना ती पण तयार झाली आहे। जी वड्यांचा रस्सा आहे तो पण तयार झालेला आहे। आत्ता आम्हाला फक्त त्यामध्ये टाकायचं आहे पनीर फ्राय करून टाकायचं आहे ऋतुला आणि मला वड्या करून टाकायच्या आहेत त्या रस्स्यामध्ये। ते आम्ही काम कसं नंतर ठेवलं होतं की आधी म्हणजे कामात दुसरी कामं असतात सकाळी तर आवरत नाही पटपट असं। तर मग ऋतुला म्हटलं तू ग्रेव्ही वगैरे करून ठेव आपण नंतर ते टाकूया। मग आता तिने फ्राय करून टाकलं पनीर आणि मी वड्या करून दाखवते। तर तिने पनीर बघा कसं फ्राय केलेलं आहे। आपण कसं आधी पीस करून मग फ्राय करतो ना तर त्याच्यापेक्षा असं फ्राय केलं ना तर पटकन असं फ्राय होऊन जातं ना म्हणून तिने डायरेक्ट अशी जी वडी असते ना वडीच्या वडीच अशी फ्राय केली तव्यामध्ये आणि ती फ्राय करून टाकली आहे। आता 5 मिनटं उकळी आली की आपली पनीरची भाजी पण तयार होणार आहे आणि ते रस्सा तर आधीच तयार झालेला आहे तुम्ही बघितलंच आहे। आणि इथे मी वड्यासुद्धा करायला घेतल्या त्या साईडला बघू शकता वड्या तयार करायला घेतल्यात आणि त्या वड्या आहेत ना एकदम असं पीठ आहे ना एकजीव करायचं आणि त्याचे एकच गोळा होईपर्यंत आपल्याला ते शिजू द्यायचं आहे। आणि हे शिजायला ना आपल्याला वेळ द्यायचा आहे बरं का। 10 मिनटं तरी आपल्याला वेळ द्यायचा आहे। 10 मिनटं मी हे शिजून घेतलेलं आहे आणि नंतरच त्याच्या वड्या बनवायला घेतलं। तर तुम्ही बघू शकता त्यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे काही दिसत नाही आहे। चांगलं शिजवलं ना की गुठळ्या वगैरे होत नाही। त्यामुळे बघा आता मस्त असं थापून घेते आणि गरमच थापून घ्यायचं तरच आपल्या वड्या प्लेन येतात बरं का। तर माझी एक परात थापून झाली मी दुसरीसुद्धा परात थापायला घेतली आहे। आणि इथे बघा मी खोबरं कोथिंबीर असं वरून टाकलं ना तर दिसायला पण छान दिसतं आणि टेस्ट पण छान येते बरं का। आणि जर तुम्हाला जर रेसिपीज जर बघायची असेल ना याची तर आपल्या चॅनलवर थापटवडीची रेसिपी आहे बरं का स्पेशल। तुम्हाला ती बघायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता। आणि आता हे जे कढईमध्ये जे मी पीठ शिजवलं आहे ना त्यामध्ये ना काय करायचं असं पाणी टाकायचं आणि हे जी ग्रेव्ही आहे ना ती आपण कालवणात टाकायची। त्याने काय होतं कालवणाला जरा घट्टपणा येतो। तर पनीर तयार झालं थापटवडीचा रस्सासुद्धा तयार झाला आणि मग आता म्हटलं गोड काहीतरी बनवतं ऋतूने। इथे रवा बनवला आहे बघा थोडासाच बनवला आहे की आम्हाला थोडासाच लागतो जास्त कोणी गोड खात नाही त्यामुळे थोडाच म्हटलं बनव। जास्त बनवलं की तो राहून जातो। आणि मग वड्या थंड झाल्यानंतर ऋतूने बाहेर घेतल्यात कट करायला। तर तुम्ही बघू शकता किती छान आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत की नाही। एकदम प्लेन अजिबात गुठळ्या नाही आहे त्यामध्ये। चांगलं शिजू द्यायचं पटपट हलवत राहायचं मग वड्या अजिबात गुठळ्या येत नाही वड्यांमध्ये आणि वड्या मस्त तयार होतात। इथे मस्त आपल्या वड्या तयार झाल्या आहे। इथे रस्सा तयार झाला आहे आणि आपण आता या रस्स्यामध्ये थोड्याशा वड्या रस्स्यामध्ये टाकायच्या आणि थोड्याशा आपण अशा जेवताना असं वाढायला थोड्याशा ठेवायच्या। तर इथे 2 ताटं बघा वेगवेगळे, एक पनीरचं आहे एक थापटवडीचं आहे। तर या सगळ्यांनी जेवायला तुम्ही उपवास सोडायला काय बनवलं नक्की कमेंट करा। तर बघा आज मी तुम्हाला आप्पे पात्रामध्ये छोटे असे केक बनवून दाखवणार आणि बिस्किटचे केक बनवणार आहे। हेड अँड स्टिक बिस्किट आहे आणि हेड अँड स्टिक बिस्किट दूध
आणि हे कॅडबरी आहे, ती कॅडबरीचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. तर बिस्किटचं आपण आपल्या पात्रामध्ये छोटे छोटे केक कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवते आता. तर हे बिस्किट आहे आपण फोडून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला मिक्सरमध्ये एकदम याची फाईन अशी पावडर करायची आहे. तर मी याची पावडर करून घेते. त्याच्यात आपल्याला दूध टाकायचं आहे. आणि इथे ना जे व्हाईट चॉकलेट आहे ना ते मी मेल्ट करून घेतलेलं आहे. एवढी अशी बेकिंग पावडर टाकते मी. तर टाकल्यानंतर कसं त्याचे खसखस असं झालेलं आहे त्याचं, म्हणजे आपल्या केकसाठी छान आहे असं. आणि आपले पात्र जास्त तापले आहे त्यामुळे गॅस मी आता कमी केला आहे. आणि हे जे बॅटर आहे ना ते आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे आधी. असं थोडं टाकायचं, अर्धच भरायचं आहे आधी. तर आता हे चॉकलेट टाकल्यानंतर परत हे बॅटर आपल्याला परत असं टाकायचं आहे. तर वरून आपण परत थोडंसं बॅटर टाकून घ्यायचं. आधी थोडंसंच टाकायचं आहे, मग ते कॅडबरी टाकून मग परत थोडंसं बॅटर टाकायचं. म्हणजे कॅडबरी कशी आतमधून अशी मेल्ट होते ना, मग ती खाताना असे आतमधून कशी चॉकलेट बाहेर येते तसं मस्त असं चॉकलेट बाहेर येते. म्हणूनसाठी आधी थोडंसं टाकायचं आणि कॅडबरीच्या नंतर थोडंसं बॅटर टाकायचं. इथे आपल्याला 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे. 2 मिनटानंतरच लगेच उघडून बघायचं आहे. 2 मिनटंच मी झाकण ठेवलं आणि परत पलटी करून घेतले सगळे. आणि पलटी केल्याच्या नंतरसुद्धा परत आपल्याला झाकण ठेवून 2 मिनटं वाफ येऊ द्यायचे. आणि वाफ आल्यानंतर 2 मिनटंच वाफ आली की आपले केक तयार होतात. बघू शकता झाले आपले केक खाण्यासाठी तयार.